Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the topic 2.2, the boy who broke the bank, its chit chat and margin question and workshop from 10th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. The boy who broke the bank, written by Ruskin Bond. It's warming up and chit chat. Second, read the following statements. Describe whether it is fact or rumor. फॅक्ट म्हणजे सत्य आणि र्युमर म्हणजे आपण अफवा म्हणू शकतो. र्युमर्स म्हणजे अफवा. जस्टिफाय युअर डिसिजन. स्टेटमेंट, फॅक्ट, र्युमर आणि एक्सप्लेनेशन. बघा याच्यापैकी कोणते फॅक्ट्स म्हणजे सत्य कोणतं असतं आणि र्युमर्स म्हणजे अफवा कोणते असतात हे आपल्याला करायचं आणि एक्सप्लेनेशन त्याचं द्यायचं आहे. बघूया आपण. बघा पहिलं स्टेटमेंट आहे. फर्स्ट, काऊ गिव्स बर्थ टू अ काफ. म्हणजे गायीने त्याच्या बछड्याला जन्म दिला. दिस इज फॅक्ट आहे. बघा र्युमर होऊ शकत नाही. दिस इज फॅक्ट. एक्सप्लेनेशन काय आहे त्याचं. सिन्स यंग वन्स ऑफ काऊज आर नोन ॲज अ काव्स. बरोबर. बघा त्याच्या छोट्या बछड्याला काऊच्या काय बोलतात. काव्स असं बोलतात. मीन्स काल्स बोलतात. सेकंड आहे. इन 2025 द सन विल स्वॅलो द अर्थ. 2025 मध्ये सूर्य स्वॅलो करेल. स्वॅलो करणे म्हणजे गिळंकृत करणे. गिळंकृत करेल कशाला तर द अर्थला, म्हणजे पृथ्वीला तो गिळंकृत करेल, गिळून टाकेल. दिस इज द ह्युमर आहे. बघा हे ह्युमर आहे. खरं होऊ शकत नाही तर ते अफवा असू शकते. देअर इज नो एव्हिडन्स. त्याच्यासाठी काहीच पुरावा नाही. बघा त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे. देअर इज नो एव्हिडन्स ऑफ धिस इवन फ्रॉम नासा. अगदी नासा सुद्धा सांगू शकत नाही की किंवा प्रूव्ह करू शकत नाही की हे असं नक्कीच घडेल याच्या बाबतीत. थर्ड आहे. बघा थर्ड आहे. You receive a message that you have won ₹5 crore in a lottery. म्हणजे बा यू रिसीव तुम्हाला कळालं की अ मेसेज, एक तुम्हाला मेसेज मिळाला की दॅट यू हॅव वॉन ₹5 crore इन अ लॉटरी. म्हणजे लॉटरीमध्ये तुम्हाला 5 करोडची लॉटरी लागली असं तुम्हाला हे मेसेज कळाला. दिस इज ऑल्सो र्युमर्स आहे. बघा हे सुद्धा फॅक्ट नाही आहे. तुम्ही जर लॉटरीच काढली नसेल तर कशी होईल. तेव्हा हे काय आहे. र्युमर आहे म्हणजे अफवा आहे. कसं. पीपल चीट यू म्हणजे लोक तुम्हाला चीट करू शकतात, फसवू शकतात. दिस वे अशा प्रकारे तुम्हाला लोक फसवू शकतात. अँड टेक युअर बँक अकाउंट डिटेल्स. असं करून तुमच्याकडून बँक अकाउंट डिटेल्स सुद्धा घेतलं जाऊ शकतं आणि तुमच्या अकाउंटवर असणारे पैसे सुद्धा काढून घेतले जाऊ शकतात. 4 नंबर बघा. 4 नंबर. बीज बीट देअर विंग्स 270 टाइम्स इन अ सेकंड. म्हणजे बीज म्हणजे मधमाशा काय करतात तर 200 काय करतात एका सेकंदमध्ये 270 टाइम्स वेळा इन अ सेकंदमध्ये बीज आपले पंख काय करतात तर देअर विंग्स हे करतात. बीज बीट करतात. दिस इज ऑल्सो अ फॅक्ट आहे. बघा म्हणजे हे सत्य आहे. बीज कॅन फ्लॅप देअर विंग्स व्हेरी फास्ट ॲट अ 270 टाइम्स अ सेकंड. ते आहे या पद्धतीचं आहे. 5th नंबर आहे. बघा मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर इन बर्म्युडा ट्रायंगल. दिस इज र्युमर आहे. बघा र्युमर मध्ये टिकमार्क केली. बघा कोणीही त्याचं सत्य अजून सांगू शकत नाही त्या बर्म्युडा ट्रायंगलचं. नो एव्हिडन्स हॅज बीन फाउंड इट. अजूनपर्यंत त्याचा एव्हिडन्स मिळालेला नाहीये. देन 6 नंबर. ड्राइवलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. दिस इज अ फॅक्ट आहे. बघा हे सुद्धा काय आहे तर फॅक्ट आहे. देन नंबर 7. ड्राइवलेस कार आर नो मोर ड्रीम. इट इज फॅक्ट. मेनी टेक्नॉलॉजी कंपनीज आर ऑलरेडी टेस्टिंग ड्रायव्हरलेस कार्स इन डेव्हलप कंट्रीज. डेव्हलप कंट्रीमध्ये त्याचं बरे अनेक हे केलेले आहेत त्याचे
टेक्नॉलॉजीने काही कंपनीजने ऑलरेडी टेस्टिंग केलेलं आहे त्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर बघा 7 नंबर आहे, सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. सोफिया ही जगातील पहिली रोबोट सिटीजन आहे. दिस इज ऑल्सो काय आहे तर फॅक्ट आहे. अँड एक्सप्लेनेशन बघा, सोफिया बिकम विथ वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन इन 2070 मध्ये ते झालेलं आहे, सत्यात आलेलं आहे. 8 बघा, घोस्ट ड्वेल इन बनियान ट्रीज. इट इज ऑल्सो र्युमर. घोस्ट म्हणजे भूताविषयी बघा. नो एव्हिडन्स ऑफ दिस हॅज बीन फाउंड. अशा प्रकारचा कोणताच एव्हिडन्स सापडलेला नाही आहे. 9 नंबर, डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. इट इज ऑल्सो र्युमर्स, म्हणजे हे सुद्धा अफवा आहे. नो एव्हिडन्स ऑफ एनी प्रॉब्लेम्स ऑकरिंग हॅज बीन फाउंड. अजूनपर्यंत कोणताही एव्हिडन्स त्याला फाउंड सापडलेला नाही आहे. 10 बघा, एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. एलियन्स म्हणजे परग्रहवासी आपल्याला कॉन्कर करते, म्हणजे अर्थ जिंकून घेतील. इट इज ऑल्सो र्युमर. का तर नो एव्हिडन्स ऑफ एलियन्स हॅव बीन फाउंड येट. अजूनपर्यंत अशा एलियन्स असणारा कोणताही एव्हिडन्स मिळालेला नाही. नाऊ इट्स वोकॅब्युलरी फोकस. नाऊ शब्दाचा अर्थ वोकॅब्युलरीमध्ये कसं दाखवलेलं आहे. ग्रंबल, शो वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड्स म्हणजेच तक्रार. एम्पसाइज म्हणजे ड्रॉ अटेन्शन्स टू म्हणजे जोर देणे. प्लोडेट्स मीन्स वॉक हेविली मोठ्या कष्टाने किंवा चालणे. त्याच्यानंतर हॉइस्टेड म्हणजे रेज टू द हायर पोझिशन म्हणजे उंचावणे. त्याच्यानंतर कस्टमरी म्हणजे युज्युअल हॅबिच्युअल्स म्हणजे नेहमीचा सरावाचा. त्याच्यानंतर स्टेशनरी म्हणजे स्टेबल नॉट मुव्हिंग म्हणजे स्थिर. बँकरप्ट मीन्स विदाउट इनफ मनी टू पे व्हॉट यू ओ फायनान्शियली और रुइन मीन्स दिवाळखोर झालेला. नेकेड मीन्स कट स्लाइटली म्हणजे नाही असा. देन बिलाइन्स मीन्स काय द डायरेक्ट रूट म्हणजे सरळ किंवा थेट या पद्धतीने आहे. देन क्रुक म्हणजे नॉट स्ट्रेट म्हणजे वक्र असलेला. स्क्वेटिंग म्हणजे ऑक्युपाईंग म्हणजे पाय दुमडून बसणे. त्याच्यानंतर बोरो म्हणजे अ कार्ड म्हणजे हातगाडी. बॉरो नाही तो शब्द बॅरो मीन्स अ कार्ट हातगाडी. ड्राउट मीन्स लाईक अ शॉर्टेज ऑफ रेनफॉल म्हणजे दुष्काळ. एमिनन्स मीन्स लाईक अ स्टँडिंग अबोव अदर्स इन क्वालिटी और पोझिशन मीन्स संकट. देन स्पेक्युलेटिंग मीन्स शेविंग ओव्हर मीन्स तर्क करणे. फ्रेंझी मीन्स लाईक अ फ्युरी उन्माद किंवा चित्तभ्रम. बोस्ट मीन्स शो ऑफ बढाई मारणे. फोरसाइटेडनेस मीन्स लाईक फारसाइटेडनेस मीन्स लाईक लॉंग साइटेड मीन्स लाईक दूरदर्शी. देन इंडल्ज इन मीन्स लाईक टूल पार्ट इन समथिंग मीन्स उपभोग घेणे. देन डायलेमा अ डिफिकल्ट सिच्युएशन अ सिच्युएशन विच मेक्स प्रॉब्लेम्स म्हणजे पेच प्रसंग. परस्यूड मीन्स लाईक मेक समवन टू बिलीव्ह म्हणजे खात्री पटवणे. देन ॲग्रिवेट्स ऑर द ॲग्रिवेटेड्स मीन्स लाईक अनॉयड मीन्स राग आणणे. देन प्लॅकेट मीन्स लाईक स्टॉप समवन फ्रॉम फिलिंग अँग्री मीन्स सांत्वन करणे. डिस्गस्ट मीन्स लाईक हेट्रेड्स मीन्स किळस किंवा वीट. होलिगन्स ऑर द होलिगन्स मीन्स लाईक ब्युली मीन्स लाईक गुंड. स्मोट मीन्स मेक अ हेवी ब्लो विथ अ टूल मीन्स प्रहार केले. नाऊ margin question of this topic, the boy who broke the bank. Margin question. First, name the character of the story. Answer is Seth Govind Ram, Seth Govind Ram, Nathu, Sitaram, Mrs. Srivastav, Mrs. Bhushan, Mr. Bhushan, Kamal Kishore, Deep Chand, Old Ganpat, bank manager and town fox. This is the character of this story. Then second question, margin question second. Which action of Nathu show his annoyance? Answer is Nathu banging his pan against a dustbin and sweeping hurriedly and carelessly show his annoyance. Question number third. How do you show
your annoyance? Answer is I show my annoyance by not talking to anyone. Now question number 4. To whom did Sitaram talk about Nathu? Answer is Sitaram spoke to Mrs. Srivastav about Nathu. Question number 5. Why was Mrs. Bhushan uncomfortable? Answer is Mrs. Bhushan was uncomfortable due to the summer heat. Summer heat ने तो uncomfortable होते बा मिसेस भूषण या होत्या समर मुळे. Then question number 6. Which shop was just next to the photography shop? Answer is the barber shop was next to the photography shop. बार्बरचा शॉप होता बघा त्याच्या बाजूला. Question number 7. Who did Deep Chand call a bird? Answer is Deep Chand called Seth Govind Ram a bird. Then Govind Ram साठी त्यांनी ते वापरलेलं आहे. Then question number 8. Who was Mr. Srivastav talking to? Answer is there is no mention of Mr. Srivastav in the story. Question number 9. Who surprised everyone and how? Answer is old Ganpat the beggar who had a crooked leg and had been squatting on the pavement for years calling for alms, surprised everyone by leaping to his feet and running at top speed towards the direction of the bank. Question number 10. What were the 4 rumors about Seth Govindram? Answer is the 4 rumors about Seth Govindram were: first, he had indulged in excess. Second, he had fled the state. Third, he had fled the country. Fourth, he had hanged himself from the tamarind tree. Now question number 11. Who was the last to know about the Pimpalnagar bank going bankrupt? Answer is Nathu was the last to know about the Pimpalnagar bank going bankrupt. Question number 12. Discuss and share how are rumors spread. Are the rumors harmful? Why? Why not? Answer is rumors are spread by people exaggerating something they have heard and telling someone else. They are spread due to people's nature of gossiping. Rumors are harmful because they can cause panic amongst people, which can lead to other problems. Now 2.2. The bank who broke the banks. It's English workshop. Question number 1. Who am I? Is identify the characters from the extract. म्हणजे उत्तरातून कोण बोलतं, कॅरेक्टर कोणतं असावं हे आपल्याला ओळखायचं आहे. जसं फर्स्ट आहे बघा ए. आय एम द वॉशरमन सन. मी वॉशरमनचा सन कोण होता तर हु एम आय, कोण मी आहे तर इट ही वॉज सीताराम, तो सीताराम होता. बी. आय एम द ओनर ऑफ द बँक. हु एम आय, मी बँकचा ओनर आहे तर मी कोण आहे तर सेठ गोविंद राम आहे. देन आय एम द स्वीपर. हु एम आय, मी स्वीपर आहे, झोडलूट करणारा, कोण होता तर नथू. डी. आय एम द फ्रेंड्स ऑफ मिसेस श्रीवास्तव. हु एम आय, मिसेस श्रीवास्तवच्या मी मैत्रीण आहे तर हु एम आय, तर मी कोण आहे तर मिसेस भूषण आहेत त्या. ई आहे बघा. आय एम द हेअर ड्रेसर, मी हेअर ड्रेसर आहे तर हु एम आय, मी कोण आहे तर डीप बा, तो कोण हेअर ड्रेसर तर दीपचंद होता. एफ आहे. आय हॅव अ क्रूक लेग, म्हणजे मी लंगडा आहे तर हु एम आय, मी कोण आहे तर ओल्ड गणपत, लाईक दॅट. देन क्वेश्चन नंबर 2. Make a list of customers of Pimpalnagar Bank
फ्रॉम द एक्स्ट्रॅक्टमधून, उतार्यामधून कोण कोण त्याचे कस्टमर होते त्या पिंपलनगर बँकचे ते बघूया आपण. आन्सर इज ओल्ड गणपत, दीपचंद, एल्डरली जेंटलमन, दीपचंद्स कस्टमर, देन बेटल सेलर, देन टेलर, ज्वेलर, फ्री वेंडर्स, एवढे त्याचे कस्टमर होते. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. आन्सर आर गिवन डायरेक्टली. इथे बघा कशा पद्धतीने दिलेलं आहे तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये, तुमच्या वेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत. इथे आन्सर डायरेक्टली दिलेला आहे बघा. जसं फर्स्ट सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब, आणि त्याचा आन्सर आहे, त्याचं आन्सर आहे दॅट माइट सूट नथू. मीन्स बघा तिथे सी मध्ये दिलं होतं, तुमच्या बुकमध्ये सी मध्ये दिलेलं आहे ते, इथे उत्तर आन्सर आहे त्याचं दॅट माइट सूट नथू. सेकंड, अकॉर्डिंग टू मिसेस भूषण. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, त्याचा आन्सर डायरेक्टली दिला आहे डी, बुकमध्ये डी दिला आहे त्याचं. इथे इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पिंपलनगर. आन्सर डायरेक्ट दिले आहेत बघा आपल्याला. देन थर्ड, गोविंदराम वॉज, आन्सर इज हॉलिडेइंग इन काश्मीर. फोर्थ, द मॅनेजर टोल्ड द कस्टमर, answer is to go home and come back the next day. Now question number 4. Right, question number काय आहे 4? Question number 4. Write who said to whom. Right, who said to whom. राइट हू सेड टू हुम, कोण कोणास म्हणालं. ए, डोंट रेज सच डस्ट, इट सेड बाय सीताराम बा सेड टू नथू. देन सेकंड, फर्स्ट बा राइट हू सेड टू हुम म्हणजे कोण कोणाला बोलला. फर्स्ट, डोंट रेज सच डस्ट, धूळ उडवू नको, कोण बोललं तर सीताराम सेड टू नथू. देन बी, हू वुड हॅव thought the bank would collapse. Answer is Nathu said to himself. C, where did you disappear? Answer is Mrs. Bhushan said to Mr. Bhushan. D, the bird has flown. Answer is the elderly gentleman said to Deepchand. Now question number 5. Into question number 5, why was the manager of the bank in dilemma? Write down in 5 to 6 line in your notebook. Answer is the manager of the bank was in dilemma. Manager तो dilemma मध्ये होता, द्विधा मनस्थितीत होता, because कारण by noon the small bank had now gone through all its ready cash. Emergency fund could only be obtained from another bank some 30 miles distance, and the manager was not sure whether he could pursue the angry crowd to wait until then. On top of that, there was no way of contacting Govindram on his houseboat in Kashmir. Now question number 6. Cross out द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट बघा शोधून लिहायचं आहे बघा. पहिल्यामध्ये जसं स्वीपर आहे, हुलिंग आहे, बेगर आहे, डिक्लेअर आहे आणि लॉकर आहे, याच्यामध्ये हा क्रॉस वर्ड आहे बघा डिक्लेअर. त्याच्यानंतर बी आहे, त्याच्यामध्ये हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली, याच्यामध्ये बघा सॅलरी हे बाकीचे ॲडव्हर्ब आहेत आणि हे सॅलरी हे ॲडव्हर्ब नाही आहे. देन सी मध्ये बघा एमिनंट, देन लेटेस्ट, पेवमेंट, एवफुल आणि शॉकिंग, याच्यामध्ये पेवमेंट हे नाउन आहे त्यामुळे हे क्रॉसवर्ड आहे केलेलं आहे बघा. देन डी मध्ये आहे बघा मॉर्निंग, स्कॅटरिंग, रायझिंग, कलेक्टिंग आणि शाउटिंग, त्याच्यामध्ये मॉर्निंग हे नाउन दिलं हे क्रॉसवर्ड आहे म्हणजे गटात न बसणारा शब्द. नाऊ क्वेश्चन नंबर 7. फाइंड द डिस्क्राइबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. डिस्क्राइबिंग वर्ड शोधायचे आहेत. जसं बघा पहिला शब्द दिलाय टूर, म्हणजेच बघा डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजेच ॲडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचे आहेत. एडीजे मीन्स ॲडजेक्टिव्ह शोधायचे आहेत. ते शब्दाच्या बरोबर अगोदर आलेले असतात बघा टॉपिकमध्ये. म्हणजेच बघा डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. जसं टूर, कशी होती तर बघा
customary tours. It is answer customary. Then shop कसा होता तर पहा photography shop. Then window plate glass window. Lake कसं होतं बा crook lake. अशा प्रकारे त्याचे आपल्याला ॲडजेक्टिव्ह लिहिता येतील म्हणजेच डिस्क्रायबिंग वर्ड आपल्याला लिहिता येतील. नाव क्वेश्चन नंबर 8 कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. टेबल कम्प्लीट करायचं बघा जसं वर्ब आहे नाऊन आहे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब. जसं आता आपण वरती बघितलं वर्ब पे आहे त्याचं नाव पेव्हमेंट, ॲडजेक्टिव्ह पेव्हेबल, ॲडव्हर्ब त्याचं येत नाही. जसं नाऊन आहे बघा सडननेस त्याचं वर्ब येत नाही आहे परंतु ॲडजेक्टिव्ह काय येतं सडन आणि ॲडव्हर्ब सडनली. त्याच्यानंतर बघा डिक्लेअर शब्द आहे त्याचं डिक्लेअरचं नाऊन आहे डिक्लरेशन, त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे डिक्लरेटिव्ह आणि ॲडव्हर्ब त्याचं येत नाही आहे. त्याच्यानंतर आहे वर्ब बघा चिअर त्याचं नाऊन येतं चिअरफुलनेस, ॲडजेक्टिव्ह आहे चिअरफुल आणि ॲडव्हर्ब आहे चिअरफुली. देन क्वेश्चन नंबर 9. Question number 9. Write in your own words a few sentences about each of the following. पुढील विषयी थोडक्यात माहिती लिहायची. जसं ए नथू आहे. नथू विषयी काय माहिती लिहिता येईल बघा. नथू वॉज द स्वीपर वर्किंग इन पिंपलनगर बँक. हा नथू हा पिंपलनगर बँकमध्ये काम करणारा झाडलोट करणारा मुलगा होता. ही वॉज एनॉय ॲज ही हॅड नॉट बीन पेड हिज सॅलरी इवन ऑन द 20th of the month and was denied a raise of ₹2 per month as well. Now second, Mrs. Srivastav. Answer is Mrs. Srivastav live in Pimpalnagar. She was the one Sitaram spoke to about a job for Nathu. Mrs. Srivastav had a friend named Mrs. Bhushan. Now see Seth Govindram. Seth Govindram was the owner of the Pimpalnagar Bank. He was holidaying in Kashmir and completely unaware of the event back in Pimpalnagar. D. Sitaram. Sitaram was the washerman's son. He was also Nathu's friend and was looking out for a suitable job for Nathu. He was delivering the freshly pressed clothes to the customers. Now question number 10. Expand the theme in a write-up of about 20 lines. By expand the theme हा 5 मार्कला येणारा क्वेश्चन आहे. एक्सपांड द थीम इथे कोणतं दिलं ए. Rumors are spread by fools and accepted by greater fools. बघा हे र्युमर्स कसं पसरवलं जातं बघूया. अफवा कशी पसरली जाते. Rumors are a huge problem in our society. Foolish people who simply want to create problems or sensationalize a matter or their own pleasure spread rumors whenever they can. Unfortunately, these rumors end up hurting so many people in various different ways. What is even more unfortunate is that people who read these rumors end up believing in them without verifying the fact. Then some would argue the ones accepting the rumors are greater fools when compared to the ones spreading the rumors. This is because we are allowing a few sadistic people with vested interest to ruin our society, the unity and the well-being of the people. No one should get upset or accept. No one should get upset or accept something if they are simply told about it without first trying to see if the rumor is true or not. Then
Currently, our society is going through so many problems where people attack on another or stop interacting with others simply because they heard a rumor. In many cases, rumors spread panic amongst people, and the ones believing in these rumors end up spoiling their own health. It is unfortunate that today so many people keep forwarding things via text messages, chat applications, and through other means without knowing whether what they are forwarding is real or simply misinformations being spread through digital means. Therefore, it is rightly said that rumors are spread by fools but are accepted by even greater fools. Second is books are our real friends. Second is books are our real friends. Answer is पॉइंट्स दिले आहेत बघा कोणते पॉइंट्स दिले आहेत त्याचं रिअल फ्रेंड दिलं आहे, रिअल कंपनियन दिले आहे, वर्ड ऑफ ट्रेजर दिलेलं आहे, ट्रेजर्स, देन कॉन्फिडन्स अँड करेज टू स्पीक दिलं आहे, त्याच्यानंतर इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल दिलं आहे, ट्रेजर ऑफ नॉलेज, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कीप अस अवे फ्रॉम अनवॉन्टेड हॅबिट्स, कीप अस फोकस. आन्सर कसं येईल बघा याचं. इन टुडेज वर्ल्ड इफ देअर आर टू फ्रेंड्स देन इट हॅज गॉट टू बी द बुक्स दॅट वी हॅव. बुक्स आर आवर ट्रू कंपॅनियन. दे कॅन गो विथ अस एव्हरीवेअर or wherever and whenever we want. The amount of informations or knowledge contained in book is no short of having a world of treasure at our disposal. We often do not realize how books help us in so many different ways. They help in building confidence with us and give us the courage to speak. Reading regularly helps in improving our language skill, while they also continually develop our personality over time. The knowledge within books mold our way of thinking and helps us learn things that we would otherwise not know. The best part about books is that they develop good habits within us. People who read regularly are often safeguarded against unwanted habits and utilize their time effectively. Being engrossed in interesting books helps us maintain focus. All these positive habits assist us in our daily lives, whether we are students or working in an office. Reading books is not simply a good hobby, but an excellent way of life. Nothing can affect us positively the way books can do over time. There is no doubt. The next, that books are our real friends. Books will always be by our side and never leaves us during our times of need. Books show us the right way forward and remain with us all throughout the journey of life. Now question number 11. Project collect the names of books written by Ruskin Bond. रस्किन बॉन्डने लिहिलेली पुस्तकांची नावं बघूया आपण. कोणकोणती पुस्तक लिहिलेली आहेत रस्किन बॉन्डने. फर्स्ट इज द रूम ऑन द रूफ. सेकंड The Night Train at Devli and Other Stories. Third, Roads of Mysore. Fourth, Binya's Blue Umbrella. Fifth, Rusty. Sixth, The Ruskin Bond Children's Omnibus. Seventh, Tales and
Legends from India. 8. A Flight of Pigeons. 9th, Book of Humor. 10th, A Season of Ghosts. 11th, The Road to the Bazaar. This is the book written by the Ruskin Bond. Now come to the language study. It's language study. Into this language study, the poet 1 number, I know of sweeper boy who is looking for work. Observe the underlined part of the sentence. It tells us more about the sweeper boy. बघा ह्याच्यामध्ये अंडरलाईन केलेलं आहे कशाला तर हुज लुकिंग फॉर वर्क याला अंडरलाईन केलेलं आहे बघा हा शब्द आहे तर एक हा काय दर्शवतो तर इट टेल्स अस मोर अबाउट द स्वीपर बॉय बद्दल माहिती सांगतो. इट इज क्लॉज. This is an adjective clause begin with words such as how, that, what, whatever, who, which, where, why, etc. Means it is the adjective clause. दिला है हा. Now complete the sentence given below using your own adjective clause. आता adjective clause ने तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे आहे. This is a language study. हा क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला विचारला जातो. जसं बघा पहिला आहे ए I know of a schoolboy who is very clever. Answer. B आहे I know the joke that you are trying to tell. It is answer. Third, C I know of a doctor who is an excellent surgeon. This is answer. D I know D है I know of a place. Answer is where there are tall trees. E I know the reason. Answer is why you didn't come to school. Second, rewrite the following sentences joining them with when, where, which, why. Answer A आहे Sitaram had a bundle of freshly pressed cloth. He balanced it on his head. Answer बघा तो आपल्याला जॉईन करायचे वाक्य व्हेनने किंवा व्हेअरने किंवा विचने किंवा व्हायने. तर आन्सर इज सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ विच ही बॅलन्स ऑन हिज हेड. ह्याच्यामध्ये विच वापरलेलं आहे बघा. त्याच्यानंतर बी आहे बघा अ लार्ज शायडेड टॅमरिन ट्री grew at one end of the bazaar. Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan there. Answer is a large shady tamarind tree grew at one end of the bazaar where Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan. याच्यामध्ये काय वापरलं बा फेअर वापरलेला आहे. C. The Pimple Nagar Bank has stopped paying employees. It is about to collapse. Answer is the Pimple Nagar Bank is about to collapse, which is why it has stopped paying its employees. म्हणजे याच्यामध्ये which वापरलेलं बा which हे वापरलं. Then D. He had finished his work. He sat down on the highest step. Answer is ते when वापरलेलं when he had finished his work he sat down on the highest step like that.